कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलचा चिरंजीव आदित्य उंबरकर हा सीबीएसई पॅटर्न शाळेमध्ये 98% मार्क्स मिळवून जिल्ह्यात प्रथम आलाय। नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या परीक्षा निकालात समता इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण घवघवीत यश संपादन करून सीबीएसई पॅटर्न शाळेत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ केली आहे। त्याचप्रमाणे उन्नती मुत्था हिनं सोशल सायन्समध्ये 100 पैकी 100 गुण, आदित्य उंबरकर यानं हिंदीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून आपले नाव राज्यामध्ये लौकिक केलंय। तसेच उन्नती मुत्था हिला 97%, यश बोरा यास 95, अपूर्वा वाहुळ 93%, ओम गोळेच्या 92, नेहा काळे 91, ऋषभ मुथा यानं 90% गुण मिळवून यश संपादन केलंय। या विद्यार्थ्यांचा समता परिवाराच्या वतीने गुणगौरव जल्लोष सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे होत्या। तर याप्रसंगी समता इंटरनॅशनलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, संदीप कोयटे यांनी शाळेच्या यशामागील माहिती दिली। पुस्तकाचं शिक्षण शोधायचं का? 6 वर्षापूर्वी जेव्हा स्कूल चालू केलं त्यावेळेस आमच्या मनात तेच होतं। सगळ्या पालकांच्या मनात माझ्यामध्ये तीच भावना होती की स्कूलिंग म्हणजे काय तर पुस्तक, स्कूलिंग म्हणजे काय तर स्पोर्ट्स। ह्याच्या पुढे मला वाटत नाही की कोणी काय विचार केला असेल की स्कूलिंग मध्ये अजून काही गोष्टी शिकवल्या जातात। शाळा म्हणजे काय तर मुलांनी ग्राउंडवर खेळायला पाहिजे। 40% पॅरेंटचं म्हणणं असायचं की नाही 1 तास एक्स्ट्रा द्या। सिरापूच्या पालकांना चांगला तो विषय माहिती आहे की 1 तास एक्स्ट्रा द्यायचा का नाही द्यायचा खेळण्याकरता। आणि 40% पालकांना वाटायचं की एक्स्ट्रा खेळायला वेळ मिळालाच पाहिजे आणि 60% पालकांचं मत होतं की नाही की अभ्यासच झाला पाहिजे। परंतु समताचा जो पॅटर्न आहे हा फक्त खेळ किंवा अभ्यास ह्याच्यावर बसून त्या मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। माझ्या स्कूलचे होणारे अॅन्युअल कॉन्सर्ट हे सर्व मुलं हँडल करतात। माझ्या स्कूलचा होणारा सगळं खर्चाचा हिशोब हे सगळं मुलं हँडल करतात। त्यांच्यातला असलेला नेतृत्व गुण, त्याची भावना ही आम्ही आमच्या स्कूलमध्ये त्यांच्यातच आम्ही डेव्हलप करत असतो। या प्रकारच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही स्कूलमध्ये घेत असतो। म्हणूनच हे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग पालकांना आम्ही स्वीकारलेलं आहे आणि मला अभिमान आहे की फक्त अकॅडमिकच नाही तर हे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा हा जो समता पॅटर्न आहे याचा निश्चित विजय आज ह्या सर्व मुलांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना पाहायला असं एक ध्येय आहे की ज्याच्यामध्ये आमची लहान जी मुलं येतात ती म्हणजे हृदयाचं काम करत असतात आणि हे सगळे जे मुलं आहेत आज समताचे ते आमचे हार्टबीट्स आहेत। आणि या हृदयावरती जर आम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही वर्षभर काम करा आणि वर्षाच्या शेवटी आपण तुमचा जरा रिपोर्ट बघू काय येतो आणि मग आम्ही ते वर्षभर त्याच्यावरती सतत काम करत असतो। आमच्या टीचर्स पळत असतात, आमच्या प्लॅनिंग चालू असतात, त्या बहुतेक तरी तुम्हाला दिसत नाही। आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा डॉक्टरांचे रिपोर्ट येतात तसे आमचे सीबीएसई मधले रिपोर्ट येतात आणि बापरे 98%, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की नाही जे काही आम्ही करत होतो आमच्या शरीरासाठी जे काही लक्ष देत होतो ते अगदी बरोबर होतं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आमची हेल्थ चांगली आहे। बरोबर आहे की नाही? तर कुठेतरी आज जो रिझल्ट आपल्याला इथे दिसतोय 98% घेऊन आमचा मुलगा आदित्य उंबरकर हा जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला आहे। तर चैताली काळे यांनी समता इंटरनॅशनल स्कूलसह समता परिवाराचा गौरव केला। मी डॉक्टर झालो कारण त्यांनी मला सांगितलं होतं डॉक्टर तू बरोबर का फॉर्म बरोबर आहे ना। असं कुणीतरी आपल्या जीवनात नक्कीच असतं आणि मला असं वाटतं की हे जे व्यक्ती असतात ते मोस्टली टीचर्सच असतात किंवा स्कूलमधलेच व्यक्ती असतात। तर स्कूल निवडताना किती इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही सगळेजण नक्कीच चांगले पालक आहात कारण तुम्ही समता इंटरनॅशनल स्कूल सारखी स्कूल निवडली आणि खरोखर मी असं म्हणेल की कोपरगाव मध्ये सीबीएसई पॅटर्न मध्ये आय थिंक समता स्कूल इज द बेस्ट। बिकॉज नाउ व्हेन आय एम वर्किंग इवन नाव आता त्यांनी माझं इंट्रोडक्शन दिलं सो यू नो दॅट इवन आय एम वर्किंग इन द सेम फील्ड। माझी पण एक एज्युकेशन सोसायटी आम्ही पण रन करतो किंवा आहे। तर असं करत असताना असे खूपशे व्यक्ती किंवा खूपशे पालक म्हणतात काही तुम्ही सीबीएसई का निवडत, काही तुम्ही इंटरनॅशनल का निवडत, तुम्ही म्हणते अरे त्याच्यासाठी आहे ना समता स्कूल आणि ते। जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला आदित्य उंबरकर यानंही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं। माझे 98% आले आहे आता सीबीएसई बोर्ड एक्झामला 10thच्या। तर याचं जे क्रेडिट आहे ते माझ्या टीचर्स, पॅरेंट्स आणि माझ्या फ्रेंड्सला जातं। पहिली गोष्ट तर समता इंटरनॅशनल स्कूल तिने आम्हाला एवढं छान प्लॅटफॉर्म दिलं शिक्षणासाठी की आम्ही
फ्री एन्व्हायरमेंटमध्ये फ्रेंडली टीचर्सबरोबर कसं आम्ही शिकू शकतो. नेक्स्ट टीचर्सने आम्हाला खूप मदत केली. डाऊट क्लिअर करणं असो की किंवा काही मार्गदर्शन करणं असो की तुम्ही कसं लिहावं पेपर, त्याच्यात खूप म्हणजे चांगलं आम्हाला गाईड केलं. नेक्स्ट माझे पॅरेंट्स, मम्मी पप्पा, माझी बहीण, आजी बाबा, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. कोणती पण गोष्ट असो की तू कर, हे कर, म्हणजे पुढे जा, या कॉम्पिटिशनमध्ये जा, त्याच्यामुळे मला खूप सपोर्ट केला. आणि नेक्स्ट माझे फ्रेंड्सने मला काय सांगितलं की तू कुठे म्हणजे कमी आहे, तुला कुठे काम करायला पाहिजे, तुझे काय चांगले पॉईंट्स आहेत, पॉझिटिव्ह स्ट्रेंथ्स आहे, ते मला सांगितलं. त्याच्यामुळे मला चांगलं करता आलं. आणि मेन गोष्ट म्हणजे रिव्हिजन. पूर्ण समजा तुम्ही 10वीत रिव्हिजन करत राहिलं वीकली, मंथली, तर ते सगळ्यात चांगली गोष्ट असते, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला लवकर पाठ होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं करता येतं. थँक्यू. कार्यक्रमाप्रसंगी समता परिवाराचे संस्थापक काका कोयटेंसह माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, मोहन झंवर, संदीप कोयटे, स्वाती कोयटे, राजकुमार बंब, रामचंद्र बागरेचा, विजय नायडू, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, संजय उंबरकर, प्राचार्य वर्षा देसाई, उषा मूर्ती आदींसह पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.